मंडळी, चोरीच्या घटना आपल्याला कानावर नेहमी ऐकायला येतात। व्हिडिओमध्ये दिसणारे हे चोरटे थोडे हटके दिसतात। अकोला रेल्वे स्थानकावर झोपेत असलेल्या प्रवाशांचे मोबाईल हे चोरटे लंपास करत असतात। मात्र या चोरट्यांचा काही तासांमध्ये रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला। यावेळी शहरातील विविध ठिकाणी सापळा रचून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। चोरट्यांकडून चोरीला गेलेले एकूण 4 मोबाईल आणि 3000 रुपये रोकड असा जवळपास 69,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक केलेल्या आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि त्यांनी याआधी सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे केलेत। आबाड कष्ट करत घाम गाळून आपला शेतमाल विकणं देखील शेतकऱ्यांना आता अवघड झालंय। अशा परिस्थितीत अस्मानी आणि सुलतानी संकटाशी 2 हात करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे आणि त्याच्यामुळे संताप व्यक्त होत आहे। नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातला हा व्हिडिओ बघा। यावेळी शेतीतील भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला जबर मारहाण करण्यात आली आहे। लिंबगाव इथे शेतकरी संदेश पोहरे हे भाजीपाला विक्रीसाठी आले होते आणि तेव्हा बाजारातील 6 गुंडांनी जबरदस्तीने पैसे काढून घेऊन त्यांना मारहाण केली। यामध्ये ते गंभीर जखमी झालेत। मारहाण प्रकरणातील 6 आरोपी विविध त्यांच्या विरोधात आता भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा झालेला आहे आणि आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी हळू चालवा, वाहतुकीचे सगळे नियम पाळा असं वाहतूक प्रशासन वारंवार सांगत असतं। मात्र नागरिक काही तसं करताना दिसत नाहीत आणि त्यामुळेच अपघात होतात। हे दृश्य बघा। घटना आहे तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई या जिल्ह्यातील। एका वर्दळीच्या रस्त्यावर हा दुचाकीस्वार जात होता। मात्र अचानक भर रस्त्यातच त्यानं दुचाकी वळवली आणि त्याची ही छोटीशी चूक त्याला चांगलीच महागात पडली। मागून भरधाव वेगात एक कार येताना दिसतेय। दुचाकीस्वारानं अचानक वळण घेतल्यामुळे कार चालकाला काहीही समजण्याआधीच तो दुचाकीस्वार कारच्या खाली आलाय आणि ही कार त्याला अक्षरशः चिरडून टाकताना दिसतेय। त्यामुळे तुमची छोटीशी चूक सुद्धा कशी जीवघेणी ठरू शकते हे ही घटना सांगते। त्यामुळे कितीही घाई असू देत, वाहनं जपून आणि सावकाश चालवा। शाळकरी मुलांना शाळेत जे अन्न मिळतं ते अन्न स्वच्छ पद्धतीनं योग्यपणे बनवलेलं असेल असं पालक गृहीत धरतात। मात्र खरोखरच तसं घडतं का हा प्रश्न तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच पडेल। हे दृश्य आहे चीनमधल्या एका शाळेच्या स्वयंपाकघरातली। इथे लहान मुलांसाठी स्वयंपाक केला जातोय, मात्र तो कशा पद्धतीनं होतोय हे तुम्हीच बघा। हा स्वयंपाककर्मी आणि इतर गुलाबी रंगाची ती बादली बघा। ह्याच्यामध्ये बटाटे आहेत जे तो स्वच्छ करतोय, पण आजूबाजूचा सगळा परिसर अस्वच्छ असल्याचं याच्यामध्ये दिसतंय। तुमच्या मुलांना सुद्धा शाळेतून आहार मिळत असेल तर ते सगळं योग्य प्रकारे होत असेल असं गृहीत धरू नका। शाळेत जा, स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घ्या।